तुझी डॉक्युमेंटेशन प्रोसेस जी तुला रशियाला जाऊन करायची होती ते तू एकटीच केली की अजून कोणी काही तुला हेल्प वगैरे केली? हो, ब्राईट विजयचे तिथे कोऑर्डिनेटर्स होते, त्यांनी मला हेल्प केली तिथे सर्व डॉक्युमेंटेशन. ब्राईट विज रेव्होल्युशन ग्रुपने हेल्प केली मला. सो मला तू सांगशील का तू कधी गेला होता रशियाला सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये गेलो होतो. आणि तुझी जर्नी कशी राहिली खूप आतापर्यंत? छान जर्नी, खूप हॅपीली जर्नी होती माझी. नॉर्थ कोकाशिन स्टेट अकॅडमीचे हॉस्टेल्स वगैरे कसे? मेन प्रश्न आपल्या पेरेंट्सला आपल्या स्टुडंट्सला हाच येतो की तिथे राहण्याची सोय कशी आहे? नॉर्थ कोरियाचे दोन हॉस्टेल आहेत, हॉस्टेल 1 आणि हॉस्टेल 2. तर आम्ही हॉस्टेल 2 मध्ये राहतो. तर हॉस्टेल 2 मध्ये मुलींचा वेगळा फ्लोअर आणि मुलांचा वेगळा फ्लोअर आहे. हॉस्टेलची फॅसिलिटी वगैरे सर्व, वॉशिंग मशीन आहे, गॅसेस वगैरे सर्वांना वेगवेगळे फॅसिलिटी खूप छान आहे हॉस्टेलची. आणि रूम्स 2 सीटर आणि 3 सीटर मध्ये अवेलेबल असतात. तुझे रूममेट्स कोण कोण आहेत? तुम्ही किती जण राहतात एका रूम? आम्ही 2 सीटर मध्ये राहतो. माझा रूममेट इथलंच मालेगावचाच एक माझा फ्रेंड आहे. ओके. सो ओम, जसं की लोकांना प्रश्न पडतो की बाहेर राहून खाण्याची सोय वगैरे कशी होती तुमच्या हॉस्टेलला? खाण्याची सोय तिथे मेस पण अवेलेबल आहे आणि सेल्फ कुकिंगचं पण ऑप्शन आपण चूज करू शकतो. तर आम्ही सेल्फ कुकिंगचं ऑप्शन चूज केलेलं आहे.